पे टू धम्मा धम्मप्रचार आणि प्रसार दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पी.जी. भोसले गुरुजी स्मरणार्थ. नमो बुद्धाय. जय भीम. मी नितनवरे शारदा आपण सर्व उपासक उपासिकांना सविनय जय भीम करते. या व्हॉट्सॲप ग्रुपवर आपले स्वागत आहे. नक्कीच हा ग्रुप आपण जॉईन करू शकता. इथे आपण एक राष्ट्रीय संकल्प केलेला आहे की आपण प्रत्येक बुद्ध विहारात खेडोपाडी काही जितके बुद्ध विहार आहे, जिथे जिथे बुद्धरूप आहे, तिथे तिथे आपण उपोषित महिन्यातील 4 दिवस उपोषित दिनी बुद्धवंदना, धम्मपद वर्ग गाथा वाचन, विपश्यना ध्यान, त्रिभावना असे आपण इत्यादी उपक्रम करून पंचशील ध्वजवंदना घेऊन हा संकल्प व्यतीत करण्यासाठी प्रयत्नात आहोत. उद्देश एकच आहे, विहाराला विहार जोडणे, परिचय वाढणे, धम्मप्रचार प्रसार होणे, विहारांची स्थिती सुधारणे, स्वच्छता, एकात्मता संदेश देणे हाच आहे. आणि माझ्यासोबत माझ्या भगिनी, बंधू सर्वजण आहेत. माझी आई स्वतः आहे. त्यानंतर माझे प्रेरणास्थान जे नेहमी मार्गदर्शन करतात असे भदंत डॉक्टर धम्मशील महाथेरो, धम्मप्रशिक्षक थाई बुद्ध विहार वाराणसी येथून आहेत. त्यानंतर आमच्या वडिलांचेही गुरु आणि जे संकल्प मार्गदर्शक आहेत व त्यांनीही जो संकल्प मनी बाळगून आम्ही पुढे जात आहोत, त्या संकल्पात आनंदाने श्रद्धेने तेही सामील झालेले आहेत असे आमचे मार्गदर्शक व सतत आशीर्वाद देणारे भदंत धम्मानंद महाथेरो धम्म मार्गदर्शक BA पाली आहेत. अशा पद्धतीने आपण हा उपक्रम चालवतोय. व्हॉट्सॲप ग्रुपवर आपल्याला 8 दिवस अगोदर पुढील बुद्ध विहाराची कल्पना दिली जाते. त्यानुसार आपण आपल्या वेळेनुसार ऐच्छिक या बुद्ध वंदनेत सहभागी होऊ शकता, या राष्ट्रीय संकल्पात सहभागी होऊ शकता. या संकल्पाला आपण शुभेच्छाही व्यतीत करू शकता. यामुळे धम्मज्ञानही वाढत आहे. प्रत्येक विहारात भंतेजींचं पूजनीय भंते धम्मानंद यांचे धम्म प्रवचन, उपोषित आणि विपश्यना ध्यानाचे लाभ यावर होत असते. अष्टशिलावर प्रवचन होत असते. आणि महिन्यातून एकदा भदंत डॉक्टर धम्मशील महाथेरो यांचे प्रवचन आपण आयोजित करीत असतो. अशा पद्धतीने हा ग्रुप आहे. चला तर आपण आता 5व्या बुद्ध विहारात काल आपण गेलो होतो. काल पौष अमावस्या उपोषित दिन होता. वाहुळे गुरुजी आहेत जे समता सैनिक सिनियर डिव्हिजन ऑफिसर आहेत, बौद्धाचार्य आहेत. आपल्या गायकवाड ताई एकदम हसतमुख, नेहमी उत्साह भरून त्या भाषण करतात, आपल्याशी संवाद साधतात आणि आपल्यालाही हसतमुख जगण्याची एक प्रेरणा आणि एक संदेश देऊन जातात. शमान विजय ओव्हाळ दादा आहेत. या सिद्धार्थ मित्र मंडळाच्या अध्यक्षा सुनीताताई कांबळे आहेत. या आपल्या गजबेताई आहेत. काल अध्यक्षस्थान आपण श्री म्हालसाकांत महाविद्यालयाच्या प्राध्यापिका, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या केंद्रीय शिक्षिका, धम्मप्रचार प्रसार करणाऱ्या मसुरे गुरुजींच्या कन्या, ज्यांनी लेणी संवर्धनासाठी तन मन धन अर्पण केलेले आहे धम्माला, अशा गुरुजींच्या कन्या सुजाताताई मसुरे नवघरे यांना आपण काल अध्यक्षस्थान दिलं. खूप छान वाटते. विहाराला विहार जोडणे या संकल्पना व्यतीत होते आणि ती पूर्तताही होताना दिसत आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनातील महिला काल आपल्या या 5व्या बुद्ध विहारात जॉईन झालेल्या आहेत, सहभागी झालेल्या आहेत. खूप आनंद मिळाला असंही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच सुजाताताई नवघरे, विलासदादा नवघरे यांनीही भेट दिली. लुंबिनी बुद्ध विहार जांबेगाव येथून वावळे गुरुजींनीही सहभाग दाखवला. पी.जी. भोसले गुरुजींच्या द्वितीय कन्या आयुनी वैशालीताई नितनवरे यांनीही सहभाग दाखवला. आणि प्रत्येक सहभागात माझी आई स्वतः असते. किती सुंदर हा फोटो आलाय विहारातील. सुषमाताईंनी
सुनीताताईंनी व इतर सर्व उपासिका उपासकांनी खूप छान नियोजन केले. हा ग्रुप फोटो भंतेजी आशीर्वाद देतानाही दिसत आहेत. हा ग्रुप फोटो खूप छान असा हा ग्रुप फोटोही आलेला आहे. हे बुद्ध रूप आहे. हा बालउपासक कुमार निहार आशिष कांबळे प्रत्येक बुद्ध विहारात येतो. शाळा सुटली की पटापट आवरतो, का तर त्याला माहिती आज उपोषण दिन आहे, आपल्याला जायचे आहे. काहीही कुरकुर तक्रार न करता खूप हसत मुखाने आणि उत्साहाने हा बाल उपासक आपल्या प्रत्येक उपक्रमात सहभागी आहे. त्याचे मी नेहमीच कौतुक करते. ही मैत्री भावना मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. भंतेजी आपणाला मैत्री भावना देत आहेत आणि आपण ते फॉलो करत आहोत. सुजाताताईंना आपण अध्यक्षस्थान दिलं आणि काल विशेष म्हणजे त्यांना धम्मपदातील यमक वर्ग 1 मधील गाथा क्रमांक 13-14 आपण वाचायला सांगितली होती आणि ही गाथा वाचतानाचं हे चित्र आहे. ठरलेल्या बुद्धलेण्यावर असे संघटित होऊन जातो आणि तऱ्हेचं संरक्षण कसं होईल याचं काम चालू आहे. या सिद्धार्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीताताई कांबळे. थेरगाव वार्ड शाखा अध्यक्षा आपल्या लाडक्या नेहमी हसतमुख असणाऱ्या सुषमाताई जावळे. खूप छान त्यांनी नियोजन केलं. अल्पोहारही दान केलेला आहे काल या सर्व उपासकांनी आणि सुषमाताई जावळे यांनी. सुजाताताई या धम्मलिपी जाणकार देखील आहे. त्यांचा तो कोर्स देखील पूर्ण झालेला आहे. पूजनीय भदंत डॉक्टर धम्मशील महाथेरो वाराणसीहून आपल्याला धम्मप्रवचन देत आहेत. हे प्रसन्न रूप आपल्या भदंत धम्मानंद महाथेरो यांचे. काहीही आरोग्य तक्रार नाही, काहीही कारणे न सांगता खूप आनंदाने उत्साहाने प्रत्येक विहारात ते येणार बजावून सांगितलेलं आहे की प्रत्येक विहारात मी त्यांना रिमाइंडर करायचे आहे आणि कल्पना देत प्रत्येक विहारात त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. संकल्पात खूप खूप मोठा वाटा उचललेला आहे आणि खूप मार्गदर्शनही ते करत असतात आणि त्या मार्गदर्शनाचा नक्कीच आपल्या सर्वांना लाभ होत आहे आणि होणार आहे. असा हा कालचा उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने व्यतीत झाला. हा संकल्प, हा राष्ट्रीय संकल्प उपोषण दिनाचा अतिशय उत्साहात व्यतीत झाला. मी सर्वांचे धम्मदीप बुद्ध विहारातील उपासक उपासिकांचे आभार मानते, विशेषतः सुषमाताई जावळे आणि सुनीताताई कांबळे यांचे. धन्यवाद. जय भीम.